वारकरी संप्रदाय हा एकमेव असा कुठला तरी संप्रदाय आत्तापर्यंत तरी होता की जिथे जातपात कधी शिवलेली नव्हती. एक घडलेली गोष्ट आहे. गावाचं नाव सांगते, जिल्हा सांगतो तुम्हाला. जालना जिल्ह्यात आहे, मी तिथे नेहमी जातो. तर त्या जालना जिल्ह्यामध्ये एक तुकोबारायांचं मंदिर आहे. ते बांधलं लोकांनी, चांगलं प्रतिष्ठापना झाली. आणि दुसरं सावतामाळी महाराजांचं मंदिर बांधायला सुरुवात झाली. ते म्हटले की यांचं मंदिर बांधायचं नाही, आमच्या जातीमधले संत श्रेष्ठ आहेत, ह्यांचं इथं मंदिर होता कामा नये. मी सांगायला गेलो त्यांना, तुम्ही असं करू नका. म्हणले महाराज 2 तास कीर्तन करून जायचं काम तुमचं आहे, गावात काय आम्ही करायचं हे आम्ही ठरवू, तुम्ही नाही बोलायचं त्याच्यामध्ये. बापरे. ज्या संतांनी परमार्थामध्ये सर्व जाती एकत्र आणल्या, त्या संतांच्या नावाखाली भेद पाडला जातो. भगवंताला कुठे जन्माला यायचं त्याच्याकडे अथॉरिटी आहे. तसं संतांना कुठे जन्माला यायचं ते स्वतः ठरवू शकतात. गोरोबा काका कुंभार कुलात जन्माला आले, तुकोबाराय वैश्य कुलामध्ये जन्माला आले, कुणबी कुलामध्ये जन्माला आले, चोखोबाराय वेगळ्या जमातीमध्ये जन्माला आले, सावतामाळी माळी समाजात जन्माला आले. असं वेगळ्या वेगळ्या जातीमध्ये संतांनी जन्म घेतला आणि अवतार घेतला. का अवतार घेतला? त्याचं एकमेव कारण असं आहे की कोणत्याही कुळामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये जन्माला येऊन आपल्याला परमार्थ करता येतो याचा वस्तुपाठ दाखवण्याकरता सगळे संत विविध जातींमध्ये जन्माला आले. पण आता दुर्दैव असं आहे की ज्या संतांनी कोणत्याही जातीत येऊन परमार्थ करून एक झालं पाहिजे ही ज्यांनी शिकवण दिली, त्यांच्या नावाखाली संप्रदाय जातीपातीत विभागला जातो.